मंडळी, एखाद्या पर्यटन स्थळावर 45 लोकांचा मृत्यू झाला. कधी ऐकले का? होय, ही बाब खरी आहे. भारतामध्ये एक अशी घटना घडली होती, त्या ठिकाणी अचानक विद्युत पुरवठा खंडल्यामुळे चेंगराचेंगरीमध्ये 45 लोकांचा मृत्यू झाला. सन 1981 मधील ही गोष्ट आहे. सध्याचं ठिकाण आहे कुतुब मिनार. याच ठिकाणी ती गोष्ट घडली होती. कुतुब मिनारचा इतिहासही तसा रोमांचक आहे. या ठिकाणी प्रथमतः पृथ्वीराज चौहान यांचे राज्य होते आणि त्यानंतर मोहम्मद घोरींनी आक्रमण करून हा भाग आपल्या साम्राज्याच्या अधीन केला आणि त्यांच्यानंतर हा भाग कुतुबुद्दीन ऐबक यांच्याकडे गेला. कुतुब मिनार दिल्लीमध्ये स्थित असून त्याची उंची जवळपास 237 फूट उंच आहे. विटांपासून बनवलेल्या जगातील सर्वात उंच मिनार म्हणून याच्याकडे पाहिली जाते. याची बांधकामाची सुरुवात ही इसवी सन 1193 मध्ये सुरुवात झाली. कुतुबुद्दीन ऐबक यांनी फक्त याचा पाया रचला आणि त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी इल्तमश यांनी आणखी 3 मजले चढवले. सर्वात शेवटचा मजला हा फिरोजशाह तुघलक यांनी सन 1386 मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनारवर सर्व ठिकाणी कुराणातील वचने कोरलेली आहेत. तुम्ही आजही ते पाहू शकताय. या ठिकाणी लालकोट नावाचा किल्ला होता, जो की पृथ्वीराज चौहान यांच्या अधीन होता असेही मानले जाते. या परिसरात 27 हिंदू मंदिरे तसेच जैन मंदिर होती असेही इतिहासकार म्हणतात. आणि त्यासाठी पाठपुरावा म्हणून श्री विश्वकर्मा यांचे रचितेही दाखवले गेलेले आहेत. या ठिकाणी असणारी स्थापत्यशैली ही सर्वांना मनमोहक वाटून येते. पण या ठिकाणी असणाऱ्या स्थापत्यशैली मंदिरांची ही शैली आपल्याला दिसून येते. ही तुम्ही पाहू शकता. येथे असणाऱ्या भारतीय स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आपण पाहू शकतो. मित्रांनो, इतिहासामध्ये आणखी एक गोष्ट घडली. अल्लाउद्दीन खिलजी यांनी दक्षिणेमधील महाराष्ट्रातील असणाऱ्या यादवांचा पराभव करून तेथे लुटलेला जो पैसा होता तोही या ठिकाणी वापरण्यात आला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असणारा अलाई दरवाजा, ज्या दरवाजे काम हे 1330 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी यांनी पूर्ण केले आणि त्या ठिकाणी हाच लुटीचा पैसा हा वापरण्यात आला. तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी ही महाराष्ट्राची धागेदोरी आपल्याला दिसून येतात.